नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये असलेल्या मसाई पठाराच्या वरती घेऊन निघालेलो आहे। पठारावरती जाण्यासाठी डोंगराच्या पायथ्यापासून पठारावरपर्यंत पायवाटेने चढत जावं लागतं। हा प्रवास ॲडव्हेंचर असणार आहे आणि पठाराच्या वरती गेल्यानंतर आपल्याला सुंदर मसाई पठाराचा व्ह्यू बघायला मिळतो आणि पठाराच्या वरती असलेले मसाई देवीचे मंदिर देखील बघायला मिळते। देवीच्या नावावरून पठाराचे नाव का पडले हे देखील आपल्याला वरती गेल्यानंतर बघायला मिळणार आहे। पण हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश असा आहे, डोंगराच्या पायथ्याशी एक गाव आहे, त्या गावातील माणसे म्हणाली मसाई देवीच्या उजव्या साईडला डोंगराच्या कोण्यामध्ये अशी एक प्राचीन गुहा आहे। त्या गुहेचा उल्लेख मॅपवर किंवा गुगलवर कुठेही बघायला मिळत नाही। आतापर्यंत त्या गुहेचा कोणीही उल्लेख केलेला नाही, त्यामुळे ती गुहा बघायला खूप मजा देखील येणार आहे। पण मित्रांनो, अगोदर ही गुहा मी कधीही बघितलेली नाही। ती गुहा कुठे आहे आणि कशी आहे हे आपल्याला शोधत जावं लागणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील माझ्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये बनून राहा। आपण डोंगराच्या एका कोण्यामध्ये असलेली गुहा शोधूया। ती गुहा का खोदली, कोणी खोदली आणि आतमधून गुहा किती मोठी आहे, त्या गुहेच्या आतमध्ये काय काय आहे हे देखील आपल्याला बघायला मिळेल। पण सावधगिरी बाळगत त्या गुहेच्या दिशेने जावं लागणार आहे, कारण ती गुहा डोंगराच्या एका अडचणीमध्ये आहे आणि त्या गुहेच्या आतमध्ये जंगली प्राणी पण असू शकतात। त्यामुळे सावधगिरी बाळगत आपण त्या गुहेच्या दिशेने जाऊया आणि ती गुहा कशी आहे आणि कोणी खोदली असेल याचा शोध लावूया किंवा अंदाज लावूया की ती गुहा का खोदली। मग आपल्याला समजेल प्राचीन काळामध्ये डोंगराच्या आतमध्ये या गुहा का खोदल्या जात होत्या। समोर तुम्हाला डोंगराच्या पायथ्याशी सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेले गाव दिसत असेल। त्या गावामध्ये मी गाडी थांबवली आणि तिथून वर पायवाटेने चालत आलो, कारण त्या गावातील माणसे म्हणाली वरती गेल्यानंतर तुम्हाला मसाई पठाराचा कोना दिसेल। म्हणजे हा दगडाने बनलेला मसाई पठाराचा कोना बघितल्यानंतर वरती आपल्याला एक झेंडा दिसतो, त्या ठिकाणी मसाई देवीचे मंदिर आहे आणि देवीच्या उजव्या साईडला पठाराच्या कोण्यावरती त्या प्राचीन गुहा आहेत असे माणसे म्हणाली। पण हे सह्याद्री पठार पूर्णपणे दगडाने बनलेला आहे, त्यामुळे कोणत्या दगडाच्या कोण्यामध्ये त्या गुहा खोदलेल्या आहेत हे शोधणे खूप अवघड आहे। आता मी पायवाटेने चालत पुढे निघालेलो आहे। दुपारचे 12 वाजून गेलेलं आहे, तरी वरती चढताना थकवा जाणवत नाही, कारण या पठाराच्या वरती जाईन तसे जोरात हवा वाहू लागते, त्यामुळे उन्हाचा चटका जाणवत नाही। बघा, वरती जात असताना इथून पुढे तुम्हाला लाल खडक दिसते, म्हणजे हे पूर्ण पठार जांभ्या दगडांनी बनलेला आहे। हा दगड लाल आहे आणि त्याला जांभा दगड असे देखील म्हटले जाते। या वाटेने गुरे मसाई पठाराच्या वरती जातात आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी चिखल असतो। या चिखलामधून जेव्हा आपण चालत वरती जातो तेव्हा वरचा व्ह्यू बघून मन एकदम प्रसन्न होतं। आता उन्हाळा आहे तरीसुद्धा पठाराच्या वरती गेल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं। बघा, आता चालत मी वरती निघालेलो आहे, कारण आपल्याला या पठाराच्या कोण्यावरती गुहा शोधायच्या आहेत। याच वाटेने भक्त मंडळी मसाई पठाराच्या वरती जातात देवीचे दर्शन घेण्यासाठी। बघू शकता तुम्ही, वरून एक भक्त मंडळी देवीचे दर्शन घेऊन खाली येत आहेत। आता आपण ह्या पायवाटेने आणखी पुढे जायचं आहे आणि मंदिराच्या उजव्या साईडला असलेली प्राचीन गुहा शोधायची आहे। बघू शकता तुम्ही, इथला व्ह्यू किती सुंदर आहे आणि वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून काही पायऱ्या बघायला मिळतात। कदाचित या ठिकाणी ती प्राचीन गुहा असावी, कारण मी अगोदर या ठिकाणी कधीही आलेलो नाही, त्यामुळे ही गुहा शोधणे थोडं ॲडव्हेंचर सारखे आहे। बघा, इथून वरती जात असताना कसा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो। आणि फायनली मित्रांनो, वरती आल्यानंतर या ठिकाणी मला या झुडपामध्ये गुहेसारखे काहीतरी दिसले, तर बघूया पुढे जाऊन काय आहे। पण ह्या गुहा नसून
छोटंसं भुयार आहे. गुहेंच्या शोधामध्ये आणखी वरती आपल्याला जावं लागणार आहे. वरती गेल्यानंतर या ठिकाणी ह्या पायऱ्या खोदल्यासारख्या आपल्याला काहीतरी दिसत आहे. कदाचित याच ठिकाणी गुहा असाव्यात. बघा, या ठिकाणी गुहा आहेत का? नाही, पण गुहा गुहा गुहा. आणि फायनली मित्रांनो, मला गुहा दिसलेली आहे. बघा, हीच ती प्राचीन गुहा आहे. बाहेरून गुहेचे लहान तोंड आपल्याला बघायला मिळते, पण आतमधून ही गुहा भरपूर मोठी असावी. ही गुहा कशासाठी खोदली असावी याचा उल्लेख या ठिकाणी कुठेही मिळत नाही. पण या मसाई पठारावरती येण्यासाठी या पायवाटेचा उपयोग केला जातो. त्यामुळे पूर्वी ही प्राचीन वाट असावी आणि या वाटेमधून वर कोण जात आहे याचे निरीक्षण करण्यासाठी, म्हणजे खालून वरती या पायवाटेने मसाई पठारावरती प्रवेश केला जातो. म्हणजे इथून पुढे आपण पन्हाळगडवर पण जाऊ शकतो आणि पावनखिंडच्या दिशेने पण जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी टोल नाक्याचे काम करण्यासाठी ही गुहा खोदलेली असावी. म्हणजे जो पण पहारेकरी या ठिकाणी थांबत असे त्यांना आश्रय घेण्यासाठी ही प्राचीन गुहा खोदलेली असावी असा आपला अंदाज आहे. पण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समजणार आहे ही गुहा कशासाठी खोदली आहे. या गुहेमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला टॉर्चचा पण उपयोग घ्यावा लागणार आहे, कारण आतमध्ये अंधार असू शकतो. आतमध्ये जाण्यासाठी गुडघे टेकून पुढे जावं लागतं, कारण आतमध्ये प्रवेश करण्यासाठी लहान वाट आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर बघू शकता आतमधून ही गुहा कशी आहे. अशा गुहेंच्या शोधामध्ये आल्यानंतर सोबत काठी किंवा काहीतरी हत्यार घेऊन या, का अशा गुहेंच्या आतमध्ये कोणीही जंगली प्राणी असू शकतात. आतमध्ये आल्यानंतर एकदम गार आपल्याला अनुभव मिळतो. बाहेर भरपूर ऊन आहे, पण या गुहेच्या आतमध्ये एकदम गारवा आहे. आणि पुढे तुम्हाला अंधार दिसत असेल, म्हणजे ही गुहा आणखी पुढे आहे का हे बघण्यासाठी आपल्याला पाय घसपटत पुढे जावं लागणार आहे. कारण या गुहेमध्ये उभा राहण्या एवढी जागा नाही. तुम्हाला गुडघ्यावर बसून किंवा रेंगत रेंगत पुढे जाऊन ही गुहा बघावी लागते. आणखी पुढे गेल्यानंतर या अंधारामध्ये पुढची गुहा नाही, कारण ही गुहा एवढीच खोदलेली आहे. आणि गुहेच्या आतमध्ये दुसऱ्या साईडला पण खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथं आणखी पुढे बघूया काय आहे का. आणखी पुढे आपण गेल्यानंतर आपल्याला अजून जागा भेटते, पण नाही, ही जागा इथं संपून जाते. म्हणजे ही गुहा दोन माणसांना आराम करण्यासाठी बनवलेले आहे. हे गुहेचे प्रवेशद्वार आहे आणि बाहेर किती कडक ऊन आहे हे तुम्हाला दिसत असेल, पण या गुहेच्या आतमध्ये एकदम गार आपल्याला अनुभव मिळतो. अशा गुहेच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला वेगळा अनुभव येतो. आतमध्ये लहान जागा असल्यामुळे आवाज घुमत आहे आणि ह्या दगडांचा म्हणजे ह्या लाल मातीचा वास एवढा मस्त येत आहे. जसे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो तेव्हा मातीचा वास एवढा चांगला येतो की माती खाऊशी वाटते, असा जो वास या गुहेमध्ये येत आहे. म्हणजे ही गुहा आतमधून ओलसर आहे आणि वर भरपूर ऊन असल्यामुळे या मातीचा वास एकदम मस्त येत आहे. आणि या आतमधून गुहा कशी आहे बघा. आणि या गुहेमध्ये तुम्ही कधीही आला तर मस्त उन्हापासून बचाव करण्यासाठी या ठिकाणी आराम करू शकता. पण या गुहेमध्ये प्रवेश करण्या अगोदर गुहेच्या बाहेरचा परिसर निरीक्षण करा. त्यानंतर आतमध्ये येताना आवाज करा, आतमध्ये दगड मारा, म्हणजे आतमध्ये जर कोणी प्राणी असेल तर तो पळून जाईल. मी सुरुवातीला सर्व निरीक्षण केलं, त्यामुळे नंतर या गुहेमध्ये प्रवेश केला. आणि या गुहेमध्ये आल्यानंतर मला खूप आनंद झालेला आहे, कारण अशा प्राचीन गुहा बघण्यासाठी वेगळाच आपल्याला अनुभव मिळतो. आताच्या युगामध्ये अशा गुहा कोणीही खोदत नाही. मी तुम्हाला सांगितलं टोल नाक्याचं काम करण्यासाठी ही प्राचीन गुहा खोदलेली असावी असा माझा अंदाज आहे. पण
ही गुहा का खोदली आणि कुणी खोदली आणि कोणत्या काळामध्ये खोदली याचा कुठेही उल्लेख आपल्याला बघायला मिळत नाही. आता आपण या गुहेच्या साईडला अजून काही गुहा आहेत का याचा शोध घेऊया. त्यानंतर मसाई पठारावरती प्रवेश करून मसाई देवीचे दर्शन घेऊया. त्यानंतर मसाई पठारावरती असलेला सुंदर व्ह्यू बघूया आणि गार हवेचा अनुभव देखील घेऊया. बघा, या गुहेमध्ये आल्यानंतर आपल्याला असे वाटते जणू काय आपण आदी मानवांच्या काळातील गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे. या गुहेच्या आतमध्ये गुहेचा छत एकदम सटीक कोरलेला आहे आणि वरती चिन्हे आणि हातोडींच्या निशाणी पण आपल्याला बघायला मिळतात. आता आपण या गुहेमधून बाहेर निघूया आणि मसाई पठाराच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात करूया. पण या गुहेच्या साईडला अजून काही गुहा आहेत का याचा देखील शोध घ्यायचा आहे, कारण ही एक गुहा आहे. आणखी दुसरी गुहा या ठिकाणी असू शकते, पण दुसरी गुहा शोधण्यासाठी या झुडपामध्ये आपण प्रवेश कसा करायचा हे देखील थोडं अवघड आहे. आणि या ठिकाणी वरती जाण्यासाठी ह्या पायऱ्या तुम्हाला दिसत असतील. या पायऱ्या चढून जेव्हा आपण वरती जातो तेव्हा आपण मसाई पठाराच्या वरती प्रवेश करतो. बघा, हे वरती जात असताना पायऱ्यासारखे तुम्हाला दिसत आहे. हे पूर्वी बनवलेलं आहे आणि ज्या ठिकाणी ही गुहा आहे त्याच्या पलीकडे मी गुहा आणखी आहेत का शोधण्याचा प्रयत्न केला, पण अजून काही गुहा मला सापडले नाहीत. आणखी गुहा असू शकतात, पण त्यासाठी आपल्याला या पठाराच्या कोण्याकोण्याने पुढे जाता येणार नाही, कारण खूप अडचण आहे. काटेरी झुडपे देखील आहेत आणि वरती आल्यानंतर या मसाई पठाराचा व्ह्यू आपल्याला असा बघायला मिळतो. बघू शकता तुम्ही, समोर मसाई देवीचे मंदिर तुम्हाला दिसत असेल. आता आपण त्या मंदिरापर्यंत जाऊया आणि देवीचे दर्शन घेऊया. म्हणजे आपण या मसाई पठारावरती आलो, प्राचीन गुहा बघितली, पण मसाई देवीचे दर्शन न घेता परत जाणे चुकीचे आहे, कारण या पठाराचे नाव देवीच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे देवीचे दर्शन घेणे गरजेचे आहे. बघू शकता तुम्ही, उन्हाळ्यामध्ये पण या पठाराचा व्ह्यू किती सुंदर आहे आणि अशा शांतमय ठिकाणी मसाई देवी विराजमान झालेली आहे. मंदिराच्या समोर आपल्याला एक झाड बघायला मिळतं आणि झाडाच्या समोर आणखी एक डिकमळ देखील बघायला मिळते. म्हणजे इथला व्ह्यू बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे. ह्या डिकमळीच्या पुढे हे एक पडलेले घर आहे, म्हणजे हे नंतर बांधलेलं असावं भक्तांच्या सुविधासाठी, भक्तांना आश्रय घेण्यासाठी. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे मसाई मंदिर असे बघायला मिळते. या ठिकाणी लाल तोंडाची अनेक माकडे देखील आहेत. या देवीच्या ठिकाणी जे भक्त येतात, देवीला प्रसाद नारळ वगैरे घेऊन येतात, त्यांच्यासाठी या ठिकाणी माकडे थांबतात आणि प्रसादावर आपले जीवन जगतात. बघा, या ठिकाणी एक माकड आहे आणि मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला या प्रवेशद्वारमधून आतमध्ये जावं लागणार आहे. ओम नमः शिवाय. आपण मंदिरामध्ये प्रवेश घेऊन देवीचे दर्शन घेऊया. मंदिरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अनेक भक्त बघायला मिळतात, देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आणि समोर देवीचे दर्शन तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला झूम करून देवीचे दर्शन घडवून आणतो. आतमध्ये भक्त मंडळी आणि पुजारी देवीची पूजा करत आहेत. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आणि मसाई देवीचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. मसाई देवीच्या नावानं चांगलं. आता आपण मंदिरामधून बाहेर पडूया आणि मंदिराच्या समोर असलेले प्राचीन मूर्त्यांचे दर्शन घेऊया. बघा, या ठिकाणी देवीच्या पादुका आहेत, कासव आहे, तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि हे मंदिर
आणि हा मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. समोरून बघितल्यानंतर हे मंदिर तुम्हाला असे दिसते. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये असलेल्या मसाई पठाराच्या वरती घेऊन आलो. वरती असलेले मसाई देवीचे प्राचीन मंदिर मी तुम्हाला दाखवले. आतमध्ये जाऊन देवीचे दर्शन देखील घडवून आणले आणि हा मसाई पठाराचा व्ह्यू कसा आहे हे देखील तुम्ही बघितले असेल. पण हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश असा होता, मसाई पठाराच्या खाली एक गाव आहे, त्या गावामध्ये मी गाडी लावली आणि त्या गावातील माणसे म्हणाली देवीच्या उजव्या साईडला एक प्राचीन गुहा आहे. त्या गुहेच्या शोधासाठी मी खालून वरती पायवाटेने चालत आलो आणि पठाराच्या एका कोण्यावरती लाल दगडाच्या आतमध्ये खोदलेली प्राचीन गुहा शोधली. त्या गुहेचा बाहेरील परिसर कसा आहे हे देखील मी तुम्हाला दाखवलं. गुहेच्या आतमध्ये प्रवेश केला आणि आतमधून गुहा कशी खोदलेली आहे आणि का खोदलेली आहे याचा अंदाज देखील मी लावला आणि तुम्हाला सांगितला. या ठिकाणी येऊन हा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.